11:55ला ती मडगावला पोचते. तुझ्या आवडीचं आहे. सूर्यदेवाचं दर्शन प्लस धुकं प्लस हा मंदिराचा नजारा. मला फक्त या प्रवासामधली एकच गोष्ट आवडली नाही. तर हे बघा, आता वाजल्यात रात्रीचे 11:12 आणि आता आपण आहोत मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ आणि इथे आपण बाहेर बघू शकतो खूप गर्दी आहे. जी लोक या ठिकाणी ट्रेनसाठी वाट बघत आहेत आणि आज खूप दिवस पडणाऱ्या या अवकाळी पावसाने आज आपल्या प्रवासाच्या दिवशी विश्रांती पण घेतली आहे. चला, तर हे बघा, आता आम्ही आतल्या बाजूला आलो आहे. इथे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे असे सगळे फूडचे स्टॉल आहेत. समोरच्या त्या ठिकाणी तिकडे अनारक्षित तिकीट घर आहे आणि इथे सर्व स्टेशनचं सगळे इन्क्वायरी वगैरे आपण या ठिकाणी करू शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी त्या लोकांनी बोर्ड पण लावले, म्हणजे ट्रेन येण्याचे जाण्याचे वगैरे सर्व या ठिकाणी बोर्ड आहेत. आणि त्या ठिकाणी तिकडे हॉटेल वगैरे पण आहे आणि इथे मेडिकलसुद्धा आहे. आणि आम्ही चाललो आहेत आणि आमच्यासोबत एवढा सर्व आज लगेज असणार आहे. ट्रेनमधून खूप वेळेला प्रवास केला आहे, पण लोकमान्य टिळक टर्मिनसवरून पहिल्यांदाच प्रवास करतो आहे. आणि हे स्टेशन खूप मोठं वाटतं आहे, खूप मोठं. आणि माणसं तर केवढी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. तर हे बघा, लोकमान्य टर्मिनसच्या इकडे या ठिकाणी सुद्धा पॉट्स हॉटेल आहे आणि अशा प्रकारच्या पॉट्स हॉटेलची व्हिडिओ आपण केलीसुद्धा यूट्यूबवरती. इकडे आपल्याला जे अविनाश दादा होते त्यांनी आपल्याला करायला दिली होती. खूप सुंदर असते हे, एकदम लक्झरी असते आणि वेगळाच अनुभव असतो हा. इकडे याचा रेट आहे 499 रुपये. म्हणजे जे लोक ट्रेनसाठी येतात, ज्यांना लेट वगैरे होतो, बाहेर जाऊ शकत नाही, बाहेर जायचं नसते, ते लोक या ठिकाणी राहतात. इथे याचं कारण म्हणजे इथे बघा जनआहार म्हणून एक रेस्टॉरंट आहे आणि त्याची किंमत या ठिकाणी सर्व दाखवलेली आहे त्यांनी. म्हणजे खिचडी 50 रुपये, पुरी भाजी 50 रुपये, व्हेज नॉनव्हेज सगळं या ठिकाणी आहे. आणि सर्वात महागात पेटीस यांच्याकडे मिळते 120 रुपयाला. जर तुम्ही बायचान्स समजा घरून वगैरे जेवून आला नसाल तर या किमतीमध्ये तुम्ही या ठिकाणी जेवू शकतात. चला, आपण आता जाऊया स्टेशनवर. तर हे बघा, आपण या गाडीने प्रवास करतो आहे. ज्या गाडीचा नंबर आहे 11099 मुंबई LTT टू मडगाव आणि हिचा टायमिंग आहे 12:45चा. 12:45चा मुंबई LTTचा टाईम आहे. नंतर ती 1:05 ठाण्याला पोचते, 1:50 ती पनवेलला पोचते, 3 वाजता रोह्याला पोचते, 4:30ला खेडला पोचते, 4:48ला चिपळूणला पोचते, 6 वाजता रत्नागिरी, 7:54ला कणकवली, 8:38ला सावंतवाडी, 9:24ला तेवी, 9:46ला करमाळी आणि 11:55ला ती मडगावला पोचते. म्हणजे तशी बघायला गेली तर ती फास्टच जाते. आणि आपण या ट्रेनने आता प्रवास करतो आहे. ऐक ना, आपले या ट्रेनची किंमत किती झाली, त्याची प्राईस? दोघांचे 550 रुपये. ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. या व्हिडिओमध्ये आपण निघालो आहोत गावच्या प्रवासाला, ते पण रेल्वेने. म्हणजेच मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता नुकतेच म्हणजे पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. म्हणजे अवकाळी पाऊस एवढा पडला ना की तो पावसाळ्यासारखाच पडला. आणि आता जून महिन्यात सुरुवात झाली आहे. कसं आहे की तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करा, ती तुम्हाला फुलच मिळणार. आणि कोकण रेल्वेने म्हणजे रेल्वेने प्रवास करताना जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट जर 2 तास अगोदर जेव्हा मेसेज येतो ना, ते सुख काय वेगळंच असते. म्हणजे कसं, कारण की आपल्याला माहिती असते की आपण जेव्हा विदाऊट रिझर्वेशन जातो तेव्हा नाईटच्या प्रवासाला आपल्याला किती त्रास होतो. म्हणजे खालती बसणं, एका कोपऱ्यामध्ये बसणं किंवा TC येणं, त्या TCला फाईन वगैरे भरणं, खूप साऱ्या गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा मेसेज येतो ना, म्हणजे आम्ही निघत असताना आम्हाला मेसेज आला की आमचे तिकीट कन्फर्म झालेले आहे, तर आम्ही एकदम सुखामध्ये आणि खुशीमध्ये निघालेलं आहे. कसं आहे की प्रत्येक सीझनला वेगळी लोक जात असतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये जाणारे लोकही कोकण मेवाच्या आस्वादासाठी जात असतात. मग ते आंबा, फणस वगैरे, करवंद वगैरे, काजू वगैरे किती गोष्टी आल्या. पावसाळ्यामध्ये पण तेच सुख असते, पण पावसाळ्यामध्ये निसर्गाचं सुख असते. म्हणजे कसं हिरवागार निसर्ग असतो, ओसंडून वाहणाऱ्या नद्या असतात, उंचावरून कोसळणारे धबधबे असतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा प्रवास पाहणार आहोत. आमची जी ट्रेन आहे ती आहे रात्री 12:45ची. ॲक्च्युली खूप लेट आहे, म्हणजे आत्ताच मला झोप यायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला प्रवास सुरू होणार आहे. तर आता आम्ही ॲक्च्युली जेवून आलो होतो घरून, पण आम्ही इथे पण काही ना काही कॅरी केलेलं आहे, म्हणजे फूड थोडंसं. कारण कसं भूक लागली तर भूक लागली तर कसं गैरसोय होता कामा नाही. त्याच्यामुळे आपण घेऊन आणलेलं कधी पण चांगलं. तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती मिळण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, इथे आम्ही आता आम्हाला भूक लागलेलं काय आणलं? तुझ्या आवडीचं आहे. हो, ब्रेड ऑमलेट. हां, ब्रेड ऑमलेट. म्हणजे ब्रेड ऑमलेट माझी एवढी कॅपॅसिटी आहे ना की मी ते अंड्याबरोबर किती पण पाव खाऊ शकतो. खरं म्हणजे ना, मी
जास्त करून घेऊन आणणंच प्रिफर करते. त्याचं मेन कारण म्हणजे पैसे आपले खर्च होत नाही आणि मला ट्रेनमधलं खायला बिलकुल आवडत नाही. आणि कधी कधी असं पण होतं की आपली गैरसोय होऊ शकते, कधी काय ऑप्शन नसेल खायला भेटलं की मग वांदे होतात आपण. किंवा असं पण होते की ऑप्शन असतात आणि ते आपल्या आवडीचे नसतात, असंही होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरचं आणणं हे कधी पण उत्तमच. म्हणजे तुम्ही कुठेही प्रवास करा, घरचं फूड असेल तर आपल्याला काही त्याचा त्रासही होत नाही. आता खायला या. चहाची टपरी असो किंवा शॉपिंग मॉल, प्रत्येक जागी स्कॅन करून UPI पेमेंट करू शकतो. म्हणजे आता कॅशची काहीच गरज नाही. सॉस लिस्ट आपण एकदम स्पेशल बनवलेला आहे. पंजाब नॅशनल एवढे आणलेत ना सकाळपर्यंत, म्हणजे घरी पोहोचेपर्यंत म्हणजे टेन्शनच नाही आता. आणि 4ला आपली इथे ही ट्रेन लागली. त्या ट्रेनचा नंबर आहे 11099 आणि आपला कोच आहे S7 52वर जा. आणि S7मध्ये आल्यावरती इथे पहिल्याच आपल्या 2 सीट या कन्फर्म झालेल्या 79 आणि 80. टॉयलेट पासून जवळच आहे एकदम, पहिलीच सीट टॉयलेट. हां, आणि ॲक्च्युली ह्याचा अजून एक त्रास काय असतो माहिती आहे का, उतरणारी लोकांची गर्दी ना इथेच असते आणि येण्या जाणारे पण इथेच असतात. पण ठीक आहे, स्लीपर भेटली ते पण नशीबच आहे तेवढं. हां, कन्फर्म झाली तेवढी बस झाली. तर वाजले आहेत आता 12:30 आणि आपली ट्रेन सुटायला अजून 15 मिनटं आहे. वरती बघायचं म्हणजे वातावरण जरा छान वाटते, म्हणजे पावसाचं वातावरण वाटत नाही. पण बघूया आपल्याला पुढे कसं काय ते, कारण पुढचं आपण इथेच सांगता येणार नाही आपल्याला. प्रवास कसा होतो ते बघूया. फायनली आम्ही सेट झालो आहे. खरं सांगायचं तर मला हे लोकमान्य टिळक टर्मिनस हे स्टेशन अजिबात नाही आवडलं. त्याच्याबद्दल CSMT स्टेशन खरंच खूप छान आहे. तिथे एवढी गर्दी असते ना तरी सर्व सिस्टमॅटिक सगळी मॅनेजमेंट वगैरे खूप छान असते आणि मेन म्हणजे स्वच्छ पण खूप आहे. आता मी बघतोय ट्रेन कधी सुटते आहे, कारण मला ऑलरेडी खूप झोप आली. म्हणजे आज मी सकाळी लवकर उठलो होतो, त्याच्यामुळे माझी बॅटरी आता डाऊन झालेली आहे. त्याच्यामुळे आता ट्रेन सुटली की मी लगेच झोपणार. म्हणजे मी आता पण झोपू शकतो, पण प्रॉब्लेम असा आहे की ट्रेन थांबते, त्याच्यामुळे वारा नाही आहे आणि त्याच्यामुळे गरमी होते. म्हणून मी ते खिडकीकडे थांबलेलं आहे. मी ॲक्च्युली वरती झोपणार आहे, जसं ते खालच्या सीटला झोपणार आहे. म्हणजे आता आजचा प्रवास कसा होतो आहे, आय होप ते चांगला होतो. तर चला, आता आपली ट्रेन एकदम टायमावरती निघालेली आहे. 12:45 बघूया आपला प्रवास कसा होतो आहे तो मुंबईपासून रत्नागिरीकडे, म्हणजे व्यस्त आयुष्यापासून विश्रांतीकडे. तर या गाडीचा रत्नागिरीचा टायमिंग आहे सकाळी 6 वाजता. मी इकडे तिकडे चौकशी केली तर ते म्हणाले की काही रेग्युलर जे या गाडीने जाणारे होते ते म्हणाले की 7 वाजेपर्यंत पोहोचले. 7 वाजेपर्यंत पोहोचले तरी ठीक आहे, म्हणजे आपण पुढे जरा लवकर घरी पोहोचू. तर आता मी मस्तपैकी आता झोपणार आहे. सकाळी बघूया आपल्याला किती वाजता जाग येते आणि नक्कीच आपल्याला आशा आहे की पुढे आपल्याला निसर्ग सौंदर्य दिसणार आहे. चला झोपूया. तर सुप्रभात सर्वांना. आपण आता पोचलेलो आहोत चिपळूण स्टेशनला. चिपळूण स्टेशनचा इकडला टायमिंग होता 4:48 आणि आता वाजलेले आहेत 5:03, म्हणजे फक्त 15 मिनटं डिले आहे. सकाळी चिपळूणकर सगळे या ठिकाणी उतरले आहेत, या ठिकाणी STला गेलेत आपल्या गावामध्ये परतण्यासाठी. आणि इथे आपण बघू शकतो नाश्ता वगैरे सर्व उपलब्ध आहे. आत्ताच सर्व चहा वगैरे वाले सर्व आलेले आहेत आणि धनश्री इथे झोपलेली आहे. दिसणार नाही पण इकडे धनश्री झोपली आहे मस्त. आणि माझी झोप तर एक नंबरच झाली आहे. तर चिपळूणवरनं आता आपली ट्रेन निघालेली आहे आणि चिपळूण ते रत्नागिरीचं जो 2 स्टेशनमधलं अंतर आहे 76 किलोमीटर. चिपळूणकर सर्व बसलेले आहेत, गाडी लवकर पोचलेली आहे. बाहेर एसट्या नसतात, एसट्याची वाट तिथे पाहण्यापेक्षा इथे प्लॅटफॉर्मवरती बसलेलं कधी पण छान. पण कधी कधी मच्छर पण असतात, म्हणजे स्टेशनवरती. चला आपण आता चिपळूणला बाय बाय करतो आहे. आता नेक्स्ट स्टेशन आहे आपलं रत्नागिरी. आणि बघा आता आपण पोचलो आहोत तिथे संगमेश्वरला आणि धनश्री या ठिकाणी उठलेले आहे. कसं वाटलं आतापर्यंत? झोप ठीक झाली, पण बाहेरचा निसर्ग बघून मस्त वाटलं एकदम. मातीचा सुगंध वगैरे खूप छान वाटतंय, फ्रेश झाली एकदम लगेच. अजून पुढचे काही दिवस काढायचे तिकडे. तर हे बघा आपण इथं बघू शकतो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो, कुठलाही सीझन असो कोकणामध्ये जाण्याची मजा काय वेगळीच असते. आणि आता इथे आपण पाहू शकतो सर्व जो निसर्ग आहे तो हिरवागार झालेला आहे. आणि ते कसं मे महिन्यामध्ये ऑलरेडी खूप पाऊस पडलेला आहे. वा,
वाव, एक नंबर हा, एक नंबर. आणि आता आलेलं आहे भोके स्टेशन, म्हणजे रत्नागिरीच्या अगोदरचं, पण तिथेसुद्धा आम्हाला आता सिग्नल भेटलेला आहे. तर हे बघा, आता जी समोरून जी एक्सप्रेस येते त्याच्यामुळे आपल्याला इथे सिग्नल भेटला होता भोके स्टेशनला. कसं कोकण रेल्वेच्या पटऱ्या तेवढ्या कमी आहे, त्याच्यामुळे पासिंगसाठी वगैरे कुठे ना कुठे थांबावं लागतेच. आता ही चालली आहे मुंबईच्या दिशेने. एक नंबर हा, सूर्यदेवाचं दर्शन प्लस धुकं प्लस हा मंदिराचा नजारा भारी. तर हे बघा, बरोबर 6:45 आपण पोचलो आहोत रत्नागिरी स्टेशनला. तर इथे आपण बघू शकतो सर्व नाश्ता वगैरे तेवाले आलेले आहेत. तिकडे सर्व रेल्वेचे पुढचे पॅसेंजर आहेत जे रत्नागिरीच्या पुढे प्रवास करणारे, जे ट्रेनची वाट पाहत होते. आता आपला प्रवास इथे संपला आहे, आता आपण इथे उतरतो. तर हे बघा, आपली ट्रेन फायनली इथे रत्नागिरीला पोहोचलेली आहे 40 मिनटं लेट. आणि आम्ही आता सर्व बॅगा वगैरे घेऊन आता वर चाललो आहे. तर हे बघा, आता आपण स्टेशनला बाहेर पडलो. इकडलं स्टेशनचं नूतनीकरण झालं, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आलो पण होतो. इथे आपण बघू शकतो एक्झिक्युटिव्ह लॉन्ज बनवलेलं आहे सर्व प्रवाशांसाठी, आणि तिथे काय काय सुविधा असणार आहे तिकडे आहे. 50 रुपयापासून 1 तासाचं या ठिकाणी सुरू होतो, आणि आतमध्ये AC वगैरे आहे. म्हणजे वेटिंग रूम, जर काही तुम्हाला काही वेट वगैरे करायचं तुम्ही इथे करू शकतात. इथे लेफ्ट साईडला इथे तिकीट विक्री वगैरे चालते, आणि जेंट्स लेडीजचं टॉयलेट पण आहे. इथे आपण आलो तर कोकण रेल्वेचे शिल्पकार आचार्य मधु दंडवते सर यांची या ठिकाणी प्रतिमा लावलेली आहे, आणि रिनोव्हेशन खूप छान केलं आहे. तेव्हा वेलकम टू रत्नागिरी. ॲक्च्युली कोकण रेल्वे मार्गावरती रेल्वे स्टेशन म्हणा किंवा बसस्थानक म्हणा, सगळ्याचं तर रिनोव्हेशन चालू आहे, आणि ते झालंच पाहिजे, कारण की टुरिझम पण तेवढं वाढतच चाललं आहे. काय कसं झालं एकंदरीत सगळा प्रवास? ठीक झाला. हां, पण सगळं इथलं वातावरण आता कसं पावसाळ्यात म्हणजे पाऊस सुरू झालेला ना, सर्व हिरवगार बघून मस्त वाटतं. हां, मला फक्त या प्रवासामधली एकच गोष्ट आवडली नाही की आपला प्रभादेवी ते कुर्ल्याचा प्रवास, म्हणजे आपण तो पहिल्यांदाच केला, पण कसं अर्जन्सीमुळे आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नव्हता. म्हणजे अगोदर आपलं ठरलं असतं तर आपण ते डायरेक्ट दादर किंवा CSTवरनंच आपण काढू शकलो असतो. पण ठीक आहे, अर्जन्सी असेल तर दुसरा काही ऑप्शन पण नसतो. नेक्स्ट टाइम पासून नाही काढणार. पण तसं तुझा प्लॅन अगोदर झाला पाहिजे ना. ते पण आहे. तर बघा, हा एकंदरीत असं पूर्ण बाहेरचा एरिया. या ठिकाणी कसे पर्सनल गाड्या वगैरे येत असतात, म्हणजे कोणाचं नातेवाईक वगैरे आणायला वगैरे येतात, किंवा टुरिस्टच्या वगैरे गाड्या या ठिकाणी येतात. सकाळच्या कधी कधी या ठिकाणी एसट्या पण लागतात, आणि एसट्या ॲक्च्युली ना दिवसभर लागल्या पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा ॲटलिस्ट रेल्वेचा टाईम आहे ना, तेव्हा एक तरी सोडली तरी ठीक आहे, कारण कसं प्रवासानं प्रत्येक प्रवासाला इथून तर मेन एस टी स्टँडपर्यंत जाणं तेवढं परवडत नाही. तर ST असेल तर तेवढं बरं पडते. इथे या बाजूला तर रिक्षा स्टँड बनवलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर पर्सनल रिक्षा करून इथून तुम्ही पूर्ण जिथे तुम्हाला तुमच्या गावात जायचं असेल तिकडे तुम्ही जाऊ शकतात. आणि अशा प्रकारे आपला हा कोकण रेल्वेचा रत्नागिरीचा प्रवास, मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास आपला संपलेला आहे. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते रत्नागिरी म्हणजे कोकण रेल्वेचा आपण प्रवास केला होता. प्रवास खूप छान झाला, कारण की रात्रीची वेळ होती आणि झोप पण एकदम मस्त लागली. सर्व काही पैसे वगैरे तुम्हाला सांगितले. आम्ही दोघं 550 रुपयामध्ये या ठिकाणी आलो. कसं कोकण रेल्वेची तिकीट कमी असते, पण कोकण रेल्वेने पावसामध्ये जाणं तेवढं रिस्क पण असते, कारण कसं दरड वगैरे कोसळली तर तेवढा टाईम डिले असा होतो ना की त्याचं काही म्हणजे ताळतंत्रच नसतं. उदाहरणार्थ गेल्या हप्त्यामध्येच मला वाटते रत्नागिरीच्या पुढे जेव्हा ती दरड वगैरे कोसळली होती तर 10 तास वगैरे गाड्या लेट होत्या, म्हणजे गावावरून मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईवरून इथे येणाऱ्या, कारण कसं तेवढ्या जास्त पटऱ्या पण नाही. तर ते जेव्हा जेव्हा अशी काही घटना होते तेव्हा तेव्हा कोकण रेल्वेतर्फे ते फास्ट गतीने म्हणजे काम केलं जाते, कारण कसं त्यांनाही कल्पना असते की किती सर्व लोक त्याच्यावरती डिपेंड असतात ते. पण हे पण तेवढंच आहे की पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये
कोकण रेल्वेने प्रवास करण्याची जी मजा आहे ना ती भाई कशातच नाही. म्हणजे जी ट्रॅव्हल्समधून वगैरे आपल्याला नाही येत नाही, पण अशी असते ना ती एक नंबर असते. आणि म्हणून मी कोकण रेल्वेने जायचं ठरवलं. कारण कसं पाऊस पण एवढा पडला होता ना की भाई तो हाहाकारच झाला होता आणि तो थांबला. कारण कसं तो निसर्ग एकदम मस्त सेट झाला होता. तर म्हटलं आपण कोकण रेल्वेने जाऊया. मेहरबानी केली. हां, कालच मी देवाला बोललो की पाऊस नको पडते. कारण कसं पाऊस पडला ना तर तेवढे ट्रॅव्हलिंगला तेवढे व्यत्यय पण येतात. तर आता आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. पुढचे काही दिवस आपण रत्नागिरीमध्ये आहोत. आशा करूया की आपले व्हिडिओ बनतील आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. आता हा व्लॉग आपण इथेच थांबतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवरती तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.